या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे सध्याचे सगळ्यात लोकप्रिय नेते उद्धवजी ठाकरे, नव्या समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सुरुवातीला तुमच्या डोळ्यातलं जे प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर देतो, कारण मला तिथेही प्रश्नचिन्ह दिसतंय त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असलेल्या लोकांमध्ये आणि इथेही दिसतंय. मी इथे कपिल पाटील यांच्या पक्षात सामील व्हायला आलेलो नाही. मी पत्रकार आहे आणि पत्रकारच राहणार आहे. पण समाजात एक चांगली सकारात्मक घटना घडत असेल तर तिला शुभेच्छा देणं हे एक नागरिक पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे. ते करायला मी आलेलो आहे इथे. लक्षात घ्या, आत्ताचा काळ हा सर्वसामान्य काळ नाही. हा या देशामधला अघोषित आणीबाणीचा काळ आहे. 2024ची जी निवडणूक आहे ती या देशातली सर्वसामान्य निवडणूक आहे असं मी मानत नाही. ही निवडणूक म्हणजे केवळ 2 पक्षातली, 3 पक्षातली, 4 पक्षातली निवडणूक नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली घटना वाचवण्यासाठी होणारी निवडणूक आहे. लक्षात घ्या, ही या देशात फॅसिझमचा विजय होणार की लोकशाहीचा विजय होणार हे ठरवणारी निवडणूक आहे. लक्षात घ्या, ही या देशामध्ये गरिबाचे प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर येणार की फक्त थापेबाजी होणार हे ठरवणारी निवडणूक आहे. एकूण एक ऐतिहासिक निवडणूक आहे ही, आणि अशा ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. मी इथे माझे मित्र, माझे जुने सहकारी आणि 3 वेळा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर हरवून निवडून आलेले आमदार कपिल पाटील आणि त्यांच्या नव्या पक्षाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. कारण हा माणूस कपिल पाटील कधी भाजप नावाच्या फॅसिस्ट पक्षाबरोबर जाणार नाही याची मला खात्री आहे. गेल्या 40-50 वर्षाचा आमचा संबंध आहे, बरोबर आहे ना? तेव्हा कपिल पाटील नितीश कुमार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी होते आणि नितीश कुमार तिकडे गेले. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा गेले. पण कपिल पाटील त्यांच्या बरोबर कधीही गेले नाहीत आणि आज त्यांनी या समाजवादी पक्षाची स्थापना केली आहे. ही गोष्ट मला महत्वाची वाटते. मित्र, लक्षात घ्या, मी फारसं बोलणार नाही, पण उद्याची लढाई खूप कठीण आहे. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. यासाठी रक्त सांडावं लागेल. कदाचित आपल्याला तुरुंगातही जावं लागेल, हे लक्षात घ्या. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे या नव्या पक्षाच्या जन्माच्या वेळी की आपण शेवटपर्यंत या जुलमी सरकार विरुद्ध, म्हणजे वरच्या आणि खालच्या, कारण माझं असं मत आहे की वरचं जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे, सगळ्यात खोटारडं सरकार आहे. आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुनशी आणि राडेबाज सरकार आहे, लक्षात ठेवा. तेव्हा या दोन्ही पक्षांचा जर पराभव करायचा असेल तर आता जे बोललात ना, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, हे चालणार नाही. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ नाही. आम्ही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत, हे उद्धव ठाकरे आणि कपिल पाटील या दोघांनाही सांगितलं पाहिजे. आता घरी बसायची वेळ संपलेली आहे. मी महाराष्ट्रात दौरा करतोय, माझे सहकारी दौरा करतायत. निर्भय बनवच्या अनेक सभा झालेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार, वरचं सरकार आणि खालचं सरकार, दोन्ही सरकार नको आहेत. त्यांना नकार द्यायचा आहे. पण नकार देण्यासाठी जी एक व्यवस्था पाहिजे पर्यायी, ती व्यवस्था कोण निर्माण करणार हा प्रश्न आहे. आणि हा नवा पक्ष महाविकास आघाडीला मजबूत बनवतोय आणि तो या लढाईत शेवटपर्यंत
टिकणार आहे याची मला खात्री आहे. तो टिकला नाही, त्यांनी काही चुकीचं केलं तर मी आहेच इथे, काळजी करू नका तुम्ही. कळलं का कपिल पाटील? त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय मी. आणि जोपर्यंत ही लढाई चालेल तोपर्यंत हा पक्ष, कपिल पाटलांचा पक्ष आणि या मंचावर बसलेले सर्व नेते या लढाईत मैदानावर टिकतील. शेवटचा योद्धा असेपर्यंत ही लढाई चालेल असा विश्वास मी यांच्या बाबतीत बाळगतो आणि या जुलमी सरकारचा पराभव व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.